नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल माने क्लासेसवरती. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे FCI द्वारा काही वेकेन्सी झालेल्या मित्रांनो, सेंट्रल गव्हर्नमेंटची तुम्हाला इथे नोकरीची संधी राहणार आहे. याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती बघून घेणार आहोत. मित्रांनो, झोन वाईज रिक्रुटमेंट आलेली आहे फॉर द पोस्ट ऑफ मॅनेजमेंट ट्रेनीज अँड मॅनेजर्स इन FCI. मित्रांनो, तुमचं इथे वेतन जे राहणार आहे ते 40,000 रुपये प्रति महिना राहणार आहे आणि वेगवेगळे पदं इथे मित्रांनो तुम्हाला दिलेले आहेत आणि त्यासाठी त्यांनी पोस्ट कोडसुद्धा दिलेले आहेत. मॅनेजरसाठी मित्रांनो तुमची ते काय जे आहे ते मॅनेजरची पोस्ट राहणार आहे आणि मॅनेजर हिंदीसाठी पोस्ट कोड जो मित्रांनो H राहणार आहे. बाकी सर्व पदांसाठी मित्रांनो तुमचं मॅक्सिमम एज लिमिट जे राहणार आहे ते 28 म्हणजे 28 वर्ष राहणार आहे आणि फक्त मॅनेजर हिंदी या पदासाठी मित्रांनो तुमचं मॅक्सिमम वय जर 35 वर्ष असेल तर तुम्ही इथे नक्की अप्लाय करू शकता. मित्रांनो, हे जे वेकेन्सी आहेत ते झोन वाईज त्यांनी ते दिलेले आहेत. त्या झोन वाईज वेकेन्सी आपण मित्रांनो खाली व्हिडिओमध्ये बघून घेऊयात. साऊथ झोनसाठी मित्रांनो टोटल वेकेन्सी तुम्ही ते कॅटेगरी वाईज बघू शकता, 16 आहेत. वेस्ट झोनसाठी मित्रांनो टोटल वेकेन्सी 20 आहेत. त्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज त्यांनी बायफिकेशन ते दिलेलं आहे. मित्रांनो, मॅक्सिमम सॅलरी तुमची 1,40,000 पर्यंत जाऊ शकते पर मंथ. स्टार्टिंग सॅलरी मित्रांनो 40,000 पासून होणार आहे प्लस वेगळे भत्ते. ईस्ट झोनसाठी पण मित्रांनो तुम्ही ते वेगळे बघू शकता. टोटल वेकेन्सीज 21 आहेत. नॉर्थ ईस्ट झोनसाठी मित्रांनो टोटल वेकेन्सी आहेत त्या 18 आहेत. आता आपण मित्रांनो काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत त्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. मित्रांनो, वेगवेगळ्या पदांसाठी तुमचं जे क्वालिफिकेशन असलं पाहिजे, जसं की तुम्ही मॅनेजर जनरल या पदासाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुमच्याकडे ग्रॅज्युएट डिग्री असेल ऑर इक्विव्हॅलंट फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी विथ मिनिमम 60% जर तुम्हाला ॲग्रिगेट म्हणजे सर्व सेमिस्टरचे मिळून तुम्हाला मित्रांनो 60% मार्क्स असतील तर तुम्ही इथे काय करू शकता, नक्की अप्लाय करू शकता. किंवा मित्र जर तुम्ही CA, ICWA किंवा CAचा कोर्स केला असेल तरी तुम्ही इथे काय करू शकता, एलिजिबल आहात, अप्लाय नक्की करू शकता. सेम क्रायटेरिया मित्रांनो मॅनेजर डेप्युटीसाठी राहणार आहे. मॅनेजर मुवमेंटसाठी पण सेम क्रायटेरिया राहणार आहे. बाकी सर्व पदांसाठी तुम्ही मित्रांनो डिटेलमध्ये बघू शकता. ही जी PDF आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलं तर नक्की जॉईन करून घ्या. त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. मॅनेजर मित्रांनो हिंदी या पदासाठी तुम्ही जर मास्टर्स डिग्री ऑफ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी और इक्विव्हॅलंट इन हिंदी विथ इंग्लिश ॲज अ सब्जेक्ट ॲट द डिग्री लेवल जर केलं असेल तर तुम्ही ते काय करू शकता, नक्की अप्लाय करू शकता. किंवा मित्रांनो त्यांनी ते ऑप्शन दिलेले आहेत. मास्टर्स डिग्री ऑफ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी और इक्विव्हॅलंट इन इंग्लिश विथ हिंदी ॲज सब्जेक्ट ॲट द डिग्री लेवल जर तुम्ही केलं असेल तरीसुद्धा नक्की इथे अप्लाय करू शकता. ते वेगवेगळे ऑप्शन्स त्यांनी दिलेले आहेत आणि काय करू शकतो तुम्ही इथे मित्रांनो अप्लाय करू शकता. त्याच्यासोबत तुम्हाला 5 इयर्स एक्सपिरियन्स ऑफ टर्मिनॉलॉजिकल वर्क इन हिंदी अँड और ट्रान्सलेशन वर्क फ्रॉम इंग्लिश टू हिंदी और वाईस वर्सा प्रिफेर केलं जाईल मित्रांनो ते अप्लाय करण्यासाठी. मित्रांनो, त्यांनी नोटिफिकेशनमध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे, अ कॅन्डिडेट कॅन अप्लाय फॉर एनी वन ऑफ द पोस्ट कोड. म्हणजे मित्रांनो तुम्ही फक्त एकाच पदासाठी काय करू शकता, इथे अप्लाय करू शकता. मल्टिपल पदांसाठी तुम्ही इथे काय करू शकत नाही, अप्लाय करू शकत नाही, असं त्यांनी क्लिअरली नोटिफिकेशनमध्ये मेन्शन केलं. अप्लाय फक्त मित्रांनो तुम्हाला ऑनलाईनच करता येईल. यांची ऑफिशियल जी वेबसाईट आहे तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तिथून तुम्ही काय करू शकता, नक्की अप्लाय करू शकता. मित्रांनो, तुमची सिलेक्शन प्रोसेस राहणार आहे फक्त मॅनेजर हिंदी हे पद सोडून बाकीच्या सर्व पदांसाठी मित्रांनो तुमच्या ऑनलाईन टेस्ट घेतली जाईल, नंतर तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाईल, नंतर ट्रेनिंग पिरियड नंतर तुम्हाला मित्रांनो फायनल जे आहे ते सिलेक्शन होणार आहे तुमचं. आणि मॅनेजर हिंदी या पदासाठी मित्रांनो द सिलेक्शन प्रोसेस विल बी कन्सिस्ट ऑफ ऑनलाईन टेस्ट राहणार आहे आणि ऑनलाईन टेस्ट जर तुम्ही पास केली तर मित्रांनो तुमचं इंटरव्ह्यू नंतर डायरेक्ट सिलेक्शन घेतलं जाणार आहे. ऑनलाईन टेस्टमध्ये मित्रांनो तुमची प्री आणि मेन्स म्हणजे फेज 1 आणि फेज 2 अशा 2 प्रकारे एक्झाम घेतली जाणार आहे. त्याचं जे स्ट्रक्चर आहे मित्रांनो तुम्ही ते बघू शकता. इंग्लिश लँग्वेजचे 25 प्रश्न, रिजनिंग ॲबिलिटी 25 प्रश्न, न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड म्हणजे मॅथ 25 क्वेश्चन आणि जनरल स्टडी ज्याच्यामध्ये इंडियन हिस्ट्री, इंडियन इकॉनॉमी, जिओग्राफी अशी टोटल 25 क्वेश्चन जे आहेत ते मित्रांनो विचारले जाणार आहेत. त्यासाठी तुम्हाला 100 क्वेश्चन्स 100 मार्क्ससाठी टोटल टायमिंग जो मित्रांनो तो किती राहणार आहे, 60 मिनिट्सचा राहणार आहे. सो मित्रांनो तुम्ही जर प्रीच्या एक्झामचं जर टिपिकल तुम्ही पॅटर्न बघितलं तर SSCच्या एक्झामसाठी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या एक्झामसारखाच आहे. जर तुम्ही कोणत्याही त्या SSCच्या एक्झामसाठी प्रिपेअर करत असाल तर तुम्ही नक्की मित्रांनो काय करू शकता, हा फॉर्म फिल करू शकता. मित्रांनो त्यांनी ते क्लिअरली मेन्शन केलं आहे, देअर विल बी नेगेटिव्ह मार्किंग फॉर 1/4 म्हणजे चुकीचं जर तुम्ही उत्तर चूज केलं असेल त्यासाठी तुम्हाला नेगेटिव्ह मार्किंगसुद्धा इथे आहे. फेज 2 साठी तुम्ही मित्रांनो तो बघू शकता, म्हणजे तुमची मेन्स होणार आहे. त्यासाठी पेपर 1 मध्ये तुम्ही बघू शकता 120 मल्टिपल चॉईस क्वेश्चन येणार आहेत. त्यासाठी तुम्हाला टोटल टायमिंग मिळणार आहे मित्रांनो 90 मिनिटांचा मिळणार आहे. त्यांनी ते क्लिअरली लिहिलं, देअर विल बी नो नेगेटिव्ह मार्किंग इन फेज 2 ऑफ द एक्झामिनेशन. म्हणजे तुमचा जो मेन्स एक्झाम राहणार आहे मित्रांनो त्याच्यामुळे तुमची काय नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे. दॅट मीन्स मी रँडमली आन्सर जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही चूज करू शकता जर तुम्हाला वाटत असेल तर. फेज 2च्या मित्रांनो पेपर 2 जो राहणार आहे त्याच्यात तुम्हाला 60 मिनिट्स 60 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत. मॅक्सिमम मार्क्स जे आहेत तुम्हाला 120 राहणार आहेत. तुम्ही ते डिटेलमध्ये बघू शकता पेपर 3 आणि पेपर 4 साठी सुद्धा.
मित्रांनो फेज 2चा पेपर 1 जो राहणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 120 मार्क्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो इंग्लिश लँग्वेजचे 25 क्वेश्चन, रिझनिंगचे 25 क्वेश्चन्स, मॅथ्सचे क्वेश्चन 25 क्वेश्चन्स आणि मित्रांनो जनरल स्टडीजला त्यांनी वेटेज खूप जास्त दिलेलं आहे, जे की मित्रांनो 45 मार्क्स म्हणजे क्वेश्चन्स येणार आहेत. असे मित्रांनो तुमचे 120 प्रश्न होतात. तर तुम्ही जर जनरल स्टडीजमध्ये तुमचा जास्त तुम्ही अभ्यास करत असाल तरीसुद्धा मित्रांनो एक गोल्डन अपॉर्च्युनिटी राहणार. तुम्ही ते नक्की काय करू शकता, अप्लाय करू शकता. प्लस मित्रांनो तुम्ही गुगलवरून याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चनसुद्धा काय करू शकता, सर्च करून तुम्ही जे एक्झाम पॅटर्न आहे, कशा प्रकारचे प्रश्न विचारतात हे तुम्ही काय करू शकता मित्रांनो, जे आहे ते इन्फॉर्मेशन काढू शकता. मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि इंटरव्ह्यूची प्रोसेस जी राहणार आहे, जी तुम्ही जर ऑनलाईन टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला 1/3 या रेशोमध्ये मित्रांनो इंटरव्ह्यूसाठी कॅन्डिडेट्सला बोलवलं जाईल आणि इंटरव्ह्यूच्या वेळेसच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहेत ते सुद्धा कंप्लीट केलं जाईल, असं त्यांनी इथे नोटिफिकेशनमध्ये क्लिअरली मेन्शन केलं आहे. यांची मित्रांनो वेबसाईटची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तुम्ही बघू शकता fci.gov.in. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही काय करू शकता, फॉर्म फिलअप करू शकता जर तुम्ही इथे एलिजिबिलिटी क्रायटेरिया फुलफिल करत असाल तर. मित्रांनो ज्या पदांसाठी मित्रांनो तुमची जी ट्रेनिंग राहणार आहे ती मॅक्सिमम 6 मंथसाठी राहणार आहे, 6 महिन्यासाठी राहणार आहे आणि त्यावेळेस तुमचं जे मित्रांनो वेतन राहणार आहे ते 40,000 पर मंथ राहणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला कॉर्पोरेशन मॅनेजर्स IDA पे स्केल ₹40,000 ते 1,40,000च्या मध्ये तुमची मित्रांनो सॅलरी राहू शकते. मित्रांनो त्यांनी पहिलंच मेन्शन केलं आहे की एक कॅन्डिडेट्स फक्त एकाच पोस्टसाठी एकाच झोनमधून काय करू शकतो, अप्लाय करू शकतो. सो तुम्ही मल्टिपल पोस्टसाठी अप्लाय करू शकत नाही. सो मित्रांनो हे काही महत्त्वाचे मुद्दे होते ह्या रिक्रुटमेंटबद्दल. मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बिकॉज असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत असतात. याच्याबद्दल काय डाऊट असेल मित्रांनो, काय कोणता पॉईंट समजला नसेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, तिथे तुम्हाला मी रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करेन. भेटूयात मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.